नमस्कार, मी अश्विनीपुरी आणि तुम्ही पाहता DS न्यूज 24 नाशिकमधून अशोक खरात प्रकरणातील एक धक्कादायक आणि चर्चेची माहिती समोर आली आहे। तब्बल 13 भाषांचे ज्ञान असलेल्या अशोक खरात यांनी 150 देशांचे दौरे केल्याचा दावा केलाय। त्याने काही दिवसांपूर्वी केलेल्या साऊथ कोरियन दौऱ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या फोटोमध्ये खरात याचा अवतार पाहण्यासारखा आहे। स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून सादर करणारा खरात परदेशामध्ये मात्र पूर्णपणे बदललेल्या रूपात मौज करताना दिसत असल्याचं या फोटोंवरून स्पष्ट होत आहे। खरात काही दिवसांपूर्वी कुटुंबासोबत दक्षिण कोरियाला सहलीसाठी गेलेला होता। या फोटोंमध्ये तो अत्यंत मोकळ्या आणि आरामदायी शैलीमध्ये फिरताना दिसतोय। एका बाजूला आध्यात्मिक गुरुचा आव आणणारा खरात तर दुसऱ्या बाजूला परदेशात लक्झरी जीवन जगणारी व्यक्ती असल्याचं चित्र समोर येत आहे। दरम्यान तपास यंत्रणांकडून त्याच्या या परदेश दौऱ्यांमागील आर्थिक स्रोतांचा शोध घेतला जातोय। या दौऱ्यासाठी पैसे कुठून आले, कोणाकडून मिळाले, तसेच त्याच्यासोबत आणखी कोणी परदेश दौऱ्यावर गेलं होतं का याची माहिती घेतली जाते। तसंच तपास यंत्रणांकडून खरात यांचा पासपोर्ट आणि ट्रॅव्हल हिस्ट्री देखील तपासली जाते। खरात याच्याकडून याच्या कुटुंबात 2 मुली आणि 1 मुलगा असून ते देखील त्याच्यासोबत परदेशात फिरताना या फोटोंमध्ये दिसून येते।